हे आहे नागपूर येथे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी बच्चूभाई कडू यांना समर्थन देण्यासाठी वावणा येथील अशोक जाधव साहेब आणि अभय टकसाल साहेब अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे साखळी उपोषण करीत आहे आणि भरपूर गावकरी यांना साथ देत आहे। येणं जाणं चालूच आहे लोकांचे। आमच्या संग पण आळंदून काही लोक आलेले आहेत, औरंगाबादहून काही लोक आलेले आहेत। फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, शेतकरी ते जे शेती करतात, शेतकरी ते जे अतिक्रमण धारक सुद्धा आहे, शेतकरी ते जे 7 कर्जमुक्ती जाहीर झालीच पाहिजे, तत्काळ कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, कर्जमुक्तीचा GR मिळालाच पाहिजे, 70,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 70,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, जेवढी नुकसान तेवढी भरपाई मिळालीच पाहिजे, जेवढी नुकसान तेवढी भरपाई मिळालीच पाहिजे, मयत जनावरांची किंमत मिळालीच पाहिजे, अतिवृष्टीमुळे मयत झालेल्या जनावरांची किंमत मिळालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाची शिफारशीची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अदानी अंबानीला देतात तशी आम्हालाही कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, अदानी अंबानीला जशी तत्काळ कर्जमुक्ती देतात तशी शेतकऱ्याला तत्काळ कर्जमुक्ती दिलीच पाहिजे। अरे फडणवीस तुपाशी, फडणवीस तुपाशी। जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे निधोना चौकामध्ये शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात, किसान सभेचे आमचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अशोक जाधव यांच्या नेतृत्वात या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। दिवाळी उलटून गेली, अजूनही अतिवृष्टीग्रस्त नुकसान शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत। जमीन खरडून गेली, माती वाहून गेली, जनावरं वाहून गेले, जनावरं मेले, पीक वाहून गेलं, सतत पाऊस सुरू आहे। पंचनामे करतो, अभ्यास करतो, लगेच देतो, खूप आश्वासनं मुख्यमंत्र्याची ऐकली। दिवाळी उलटून आता 15 दिवस होत आले, अजूनही पंचनामे झाले नाही, नुकसान भरपाई झाली नाही। केव्हा मिळतील नुकसान भरपाई? फुटका नुकसान भरपाई जाहीर करतात, जेवढी नुकसान तेवढी भरपाई आम्हाला पाहिजे, याबद्दल आम्ही अजिबात समझोता करणार नाही। अदानी अंबानीला हजारो कोटी रुपयाचे नुकसान भरपाई, त्यांना कर्जमुक्ती देतात, कर्जमाफी देतात, राईट ऑफ करतात, तेव्हा कुठला अभ्यासाला वेळ घेत नाही। शेतकऱ्यालाच द्यायचं म्हणलं की सरकारच्या पोटात का दुखतं हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून जातीसाठी तर सगळेच जमतात, आम्ही मातीसाठी जमलेलो आहोत, मातीसाठी जमलेलो आहोत। आमची माती वाहून गेली, आमचं शेत वाहून गेलं, पीक वाहून गेलं, आणि म्हणून आता दिल्ली मुंबईतून खूप जण लढतात, पण आता गावातून लढायला सुरुवात झालेली आहे। गावातून आता शेतकरी या ठिकाणी जमा होत आहेत, सकाळपासून या ठिकाणी शेकडो शेतकरी येत आहेत, जात आहेत। साखळी उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। शेतात आता काही नाहीये, काही शिल्लक नाही राहिलं, माती बी शिल्लक नाही राहिली, पीक बी शिल्लक नाही राहिलं। त्यामुळे आता शेतकरी या निधोना चौकाकडे त्याचे पाय वळू लागलेले आहेत। नागपूरच्या आंदोलनाचं काय व्हायचं ते होत राहील, परंतु गावातून आता जसं पुणतांब्यामधून शेतकरी रस्त्यावर आला होता, पुणतांब्यामधून लढा सुरू झालेला होता, आता पुन्हा गावातून आता लढा सुरू झालेला आहे। आणि त्यामुळं या साखळी उपोषणाला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद आहे। कालच्या नागपूरच्या या आंदोलनातून थोडासा संभ्रम निर्माण झाला, परंतु आता पुन्हा या आंदोलनाला उभारी येत आहे। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही,
तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. जोपर्यंत 7/12 पूर्ण कोरा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्य काउन्सिल सदस्य. काही विचार आहे का? आमची जी लालवाटा शेतमजूर युनियन आहे, या शेतमजूर युनियन तर्फे आम्ही आणि किसान सभेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी स्वतंत्रपणे आंदोलन करून केवळ ज्याचं 7/12वर नाव आहे तो तर शेतकरी आहेच आहे, परंतु ज्याचं 7/12वर नाव नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून 50 वर्षापासून अगदी बापदाद्यापासून जे जमिनी कसतात ते आमचे गायरानधारक जे शेतकरी आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी देखील मागणी आम्ही निवेदन देऊन जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे यापूर्वीच केलेली आहे. आणि या धरणे आंदोलन या उपोषणाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याची व्याख्या ही फक्त ज्याचं नाव 7/12वर असं आहे तोच नव्हे तर ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे असा गायरानधारक देखील आमचा शेतकरी आहे. त्याला देखील अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून त्याला देखील 70,000 रुपये एक हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्याच्या देखील जनावरांची जी मयत जनावरांची किंमत मिळाली पाहिजे आणि त्याला देखील कर्जमुक्ती दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. जाधव, परिचय द्या तुमचा, पद वगैरे सांगा. आज या शेतकरी आंदोलनासाठी आपले पत्रकाराचे मी पहिले आभार मानतो. आणि आज सकाळी 10 वाजेपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. या उपोषणासाठी आणि उपोषणाला बसलेले या निगुणा गावातील माजी सरपंच श्रीराम पाटील, नायगावहून आलेले बाळूबा पाटील नायगावर आणि वायगावहून आलेले बबन बोर्डे साहेब आणि आनंदहून आलेले काकासाहेब तायडे आणि आमच्या जिल्ह्याहून आमच्या जिल्ह्याचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अभय टाकसाळ सर आणि आमचे निधुण्याचे सुभानभाई शेख आणि आपले प्रहारचे भरत भाऊ राऊतराय आणि रेशमाजी राऊतराय आणि कचरू राऊतराय निधुणकर हे आपल्या उपोषणाला साथ देत आहे. तरी आणि मी स्वतः कॉम्रेड अशोक जाधव, किसान सभा जिल्हा अध्यक्ष, मला एवढीच या सरकारची खंत वाटते. आज जवळपास 15 दिवसापासून अमरावतीपासून उपोषणाला सुरुवात झाली. ट्रॅक्टर, टेम्पो